श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकोन सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका सांगेन आता तुझ विवेका. अत्री ऋषीचा पूर्वका सृष्टीपासोनी सकळ. पूर्वी सृष्टी नवती काही जलमलमय होते सर्वही. आपो नारायण म्हणोनी पाही वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण सर्वा ठाई वास पूर्ण. बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ अंड निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली ऐका. एक शकल भूमिका होनी ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन रचिले 14 भुवन. 10 दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन पर्येसी 7 जन्म ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्री तेथूनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐका एकचित्ती सभाग्य नामधारका. ऋषी अत्रीची भार्या नाम तिचे अनसूया. पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तेची जाण. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुखर भयाभीत. स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित म्हणोनी चिंतिती मानसी. इंद्रादी सुखर मिळोनी त्रयमूर्ती पासी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी आचार अत्री ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनुसया. आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोणी. पती सेवा करी भक्तीसी मनोवांकाय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी. तिचा आचार देखोनी सूर्य भीतसे गगनी. उष्ण तिजला होईल म्हणोनी मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयाभीत शीतळ से वर्तन. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली पादुका. शाप देईल म्हणोनी ऐका समस्त आम्ही भीतसो. नेणो घेईल कवनस्थान. कोण्या देवाचे हिरोण एखाद्या ते वर देतो जाण. तोही आमले मारू शके. यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणोनी आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरोनिया. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता. व्रतभंग करुनी तिसी ठेवूनी येऊ भूमिसी. अथवा स्तवता लयासी पाठवू म्हणोनी निघाले. सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होनिया. ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण.
अनसुयेशी आश्वासून अतिथी आपण झालो म्हणती. क्षुधे बहु पिडोन आम्ही आलो ब्राह्मण, त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया. सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यागत, ऐको आली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसुये. इच्छा भोजन दान तुम्ही देताल म्हणून ऐकिले आम्ही, ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनुसूया नमन किले तत्क्षणीया, बैसकार करोनिया क्षालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाद्य देऊनी त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी, सवेच म्हणतसे हर्षी आरोगण पाहिजे. अतिथी म्हणे तये वेळी करोनी आलो आंघोळी, ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हा भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथीचे काय केले पतिव्रते, ठाय घातले त्वरिते बैसकार केला देखा. बैसवोनिया पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी, घेऊनी आली आपण क्षिरी शाकपाक तये वेळी. तिसी म्हणती अहो जाणारी आम्ही अतिथी आलो दुरी, देखुने तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणिक वसे. नग्न होनी आम्हासी अन्न वाढावे परियेसी, अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी द्विजाचे वचन अनसूया करी चिंतन, आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी, अतिथी विमुख तरी हानी निरोपकेची उल्लघू. माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ स्खळ, पतीचे असे तपफळ तारील मज म्हणतसे. ऐसे विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयासी, भोजन करावे स्वस्थ चित्तेशी नग्न वाढीन म्हणतसे. पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्र फेडुनी नग्न म्हणे अतिथी बाळ माझे. नग्न होनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका, तव तेची झाळे बाळका ठाया पुढे लोळती. बाळे देखुनी अनसूया भयचकित होनिया, पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बालकांजवळी. रुदन करीती तिन्ही बाळे अनसूया रहावी वेळोवेळ, क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे. कडिये घेऊनी बाळकांसी स्तनपान करवी अति हर्षी, एका सांडोनी एकाशी क्षुधा निवारण करीतसे. पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तींची झाली बाळे, स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण, त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी. चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेसी केची झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर पंचपक्वन्न काळाग्नी रुद्र, स्तनपान करवी अनसूया सुंदर तपस्वी अत्री ऐसा. अनसूया त्रिरमणी नवती ऐशी कोणी, त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात. कडिये घेऊनी बाळकासी खेळवितसे तिघांसी, घालोनिया पाळण्यासी पर्यंदे गाई तये वेळी. पर्यंदे गाई नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी, अति उल्हासे सप्तस्वरी संभोखितसे त्रिमूर्तीसी.
इतुके होता तये वेळी माध्यान्ह वेळ अति काळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखिले अनुसूया गाता कैची बाळे ऐसे म्हणता पुसतसे स्त्रियेशी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता त्रिदेखा संतोष विष्णु वृष नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकिले सन्मुखेशी साधू साधू अत्री ऋषी अनसूया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीशी मागमनी वर इच्छीसी अत्री म्हणे सतीशी जे वांछीशी माग आता अनसूया म्हणे ऋषीशी प्राणेश्वरा तूची होशी देव पातले तुमच्या भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बालक माझे घरी राहावे माझे पुत्र आपरी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एक रूपा ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयाशी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसूया पोशी बाळका परी नामे ठेविले प्रीती करी त्रिवर्गांची परीयेसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही का ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आवरो आचरोनी मनोनी निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णू मूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती मनोनी सांगती तियेसी त्रयमूर्ती जाणतोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरोणी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थानाला अनुष्ठासी अनसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिले मूर्ती एका नाम दत्तात्रेय ऐका मूळपीठ श्री गुरुचे ऐशा परिसिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय सिद्ध योगीश्वरा भक्त जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझे प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परीयेसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपिजे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढेल कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभीष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योप्यख्याने सिद्धनामधारक संवादे अनसूयोपाख्याने नामं चतुर्ध्यायो ओवी संख्या 77 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अध्याय 4 समाप्त।